फुटला नारळ फुटला आणि पाणी पण निघालं. अरे सॉरी सॉरी, काय बोलायचं मग. तेवढं तेल तुम्ही कमी खाल तेवढं तुम्ही हेल्दी राहाल. बरोबर ना. सांगेल कशी झाली भाजी. आत्ताच टेस्ट केली मम्मी तर. हॅलो गाईज, वेलकम बॅक. सो आज आहे मंडे आणि आज आत्ता आम्ही रात्रीचं जेवण बनवतोय मी आणि मम्मी. सो मी मेथीची भाजी बनवणार आहे. मम्मीने मला मस्तपैकी धुवून वगैरे दिलेली आहे. त्यासाठी जे पण काय पाहिजे कांदा वगैरे मी चिरत होती आणि 2 कांदे घेतलेत आम्ही. सो एक कांदा माझा चिरून झालेला आहे आणि एक कांदा मी आता चिरणार आहे. सो चला बघूया. हे बघा मम्मी पण इथे आहे आणि मी इथे ऑलरेडी घेतलेला आहे एक मोठा कांदा, तो चिरलेला आहे. मला वाटलं एक बसेल पण मम्मीवाली नाही, अजून एक घे. सो मी अजून एक घेतलं. इथे 3 मिरच्या घेतल्यात हिरव्या, लसूण घेतलंय एक, आपण हा बटाटा घेणार आहोत. आणि इथे मम्मीनी स्वच्छ मेथीची भाजी निवडून कापून आणि धुवून ठेवलेली आहे. आता कापायची. अच्छा कापायची आहे, सॉरी कापायची आहे. निवडलेली होती तर मम्मीने मस्त स्वच्छ 3-4 वेळा तरी धुतलेली आणि अशी नितळत ठेवलेली आहे ह्या काय बोलतात त्याला, चाळणीमध्ये. हा आता व्यवस्थित नितळून पण झालेलं. आता मम्मी मला इथे कापून देईल भाजी आणि तोपर्यंत मी फोडणी पण देईन भाजीला. आणि प्लस इथे मी कांदा एक कापलाय, आता हा दुसरा कापून घेते आणि लसूण वगैरे सगळं काय व्यवस्थित सोलून घेते. बटाटा पण कापायचा आहे. तर आता हा वाला कांदा पण मी पटापट कापून घेते. आणि मला ना बारीक कांदा कापायला येतो पण गाईस, तुम्ही बघू शकता. झूम करून दाखवताना हे बघा किती पातळ कांदा कापते मी. बघितलं, एकदा असा पातळ कांदा कापता मला येतो आणि मला आवडतो पण कांदा कापायला. आणि खूप पातळ कांदा कापते मी व्यवस्थित एकदम. आता मी पटकन हे कापून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते. आपल्या इथे मस्त असं ही कढई जी आहे ती तापलेली आहे आणि मम्मीची इथे भाजी पण चिरून झालेली आहे. आणि आता मम्मी कापून देते मला एक बटाटा. हा बटाटा मला त्यामध्ये टाकायचा आहे. तुम्ही मुगाची डाळ सुद्धा टाकू शकता. एनिवेज पण आता आपली कढई तापलेली आहे. सो त्यामध्ये आता तेल टाकूया आपण. सो मी इथे घेते आता तेल आणि एकदम सिंपल पद्धतीने आम्ही बनवतो ही भाजी ऍक्च्युली. सो तेल टाकून घेऊया आता आपण. 2 चमचेच मी टाकेन, जास्त नाही टाकणार. तेल कमीच खायचं. हा तेल कमीच खायचं ऍक्च्युली गाईस. बघा मम्मी सांगते, जेवढं तेल तुम्ही कमी खाल तेवढं तुम्ही हेल्दी राहाल. बरोबर ना. थोडंसं मी एकदा फास्ट करते. हा तर आता मी थोडासा गॅस फास्ट केलेला. मस्तपैकी तेल तापलंय आता आपलं. आता त्यामध्ये आपण लसूण टाकून घेऊया पहिले. वाव, 1 मिनिट मला चमचा काढायचा आहे म्हणजे. आणि पहिले थोडीशी लसूण फ्राय करून घेऊया आपण व्यवस्थित यामध्ये. म्हणजे लसणाची काय बोलतात त्याला, लसूण चांगली अशी गुलाबी रंगाची झाली का त्याचा वास छान येतो, मस्त वाटतो. आणि फ्लेवर पण त्याच्यामध्ये येईल भाजी आणि भाजी चांगली लागते. ऍक्च्युली मला पहिला काहीच म्हणजे थोडाफार जेवण करता यायचं, पण आता मी खूप काय शिकलेली आहे. मम्मीने शिकवलंय मला. ऍक्च्युली मी घरी आता थोडा दिवस तर मम्मी सोबत बरं नाही. हा तेच ना, तुला बरं आहे म्हणूनच मी घरी आहे. तर मी आता शिकून घेतलंय बऱ्यापैकी जेवण. एवढी बस आहे ना. नाही हो, थोडी लाल छान लाल झाली. आता कांदा टाक. आता आपली लसूण झालेली आहे मस्त. थोडे जिरे टाक. जिरे बटाटा टाकतो ना भाजी. जिरे, हा थोडे जिरे टाक. जिरे टाकायला मी विसरली ऍक्च्युली. नाही बटाटा टाकायला ना भाजीत मेथीच्या तरच जिरे टाकायचे, नाही तर नाही. हा म्हणजे तेच आता लक्षात नव्हतं, पण म्हणजे ब्लॉग करण्याच्या याच्यामध्ये लक्षात नाही आला, पण आता सडन लक्षात आला मम्मीच्या. सो मी ते थोडेसे फक्त जिरे टाकते. अर्धा चमच, छोटा चमच अर्धा. बस. जिऱ्यांना मस्तपैकी तडतडून द्यायचे. चांगले फुलले जिरे. आता कांदा टाक. मम्मी तू मला नको सांगू, मला येतं आता, तू शिकवलेस ना. आणि कांदे आम्ही भाजीसाठी मोठे 2 घेतलेत, कारण भाजीला ना कांदा जास्त पाहिजे तरच चव येते छान. चांग झाले. आता कांदा टाकून घेते मी. मोठे 2 कांदे घेतलेत ऍक्च्युली. मी मगाशी एकच घेतलेला, पण मम्मी बोलली की एवढासा बस नाही होणार. तो मोठे 2 कांदे. मिरची पण त्यासोबत टाक. त्याच्यासोबतच टाकू. गाईज ऍक्च्युली मम्मी मला सांगते व्हिडिओमध्ये, तुम्हाला असं वाटेल की मला नाही येते म्हणून सांगते, पण असं नाहीये, मला येते बनवायला ही भाजी. पण मम्मी मला सांगते असंच.
तू येते ना मला सगळं सर्व शिकली आहे. सांग येते ना येतं सगळं. नाहीतर तू सांगतेस तर त्यांना असं वाटेल की मला येत नाहीये आणि मी असंच बनवते. मला बनवायची इच्छा करून घ्यायची. मला 9 वाजता जेवायला लागतं. 9 वाजता गोळी घेते. 9च्या पण आधी मम्मी येऊ. 8:30 जेवायला लागतं. मग ती सगळं येते. डाळ भाजी चपाती. आता व्यवस्थित आपण आपला कांदा जो आहे मस्त थोडंसं एकदम पण याला रेड रेड नाही करायचंय, थोडंसं पिंकिश करायचंय फक्त. तुम्ही आता मस्त हा करून घेते. आपला कांदा इकडे मस्त होतोय गाईस, तुम्ही बघू शकता. थोडासा गॅस फास्ट केलाय आणि इथे म्हणजे थोडंसं पटापट होईल आपला कांदा रेडी. तर इथे होतोय. जास्त आपल्याला रेडिश म्हणजे लाल लाल जास्त नाही करायचं, एकदम थोडासा पिंकिश करून घ्यायचं. आणि मग आपण त्यामध्ये भाजी आणि आपला बटाटा टाकून घेऊ. आणि ही एकदम सिंपल पद्धत आहे मेथीची भाजी बनवायची. पण खोबरं टाकायचंय आज. खोबरं पण टाकायचंय. अरे मी लास्ट टाइम बनवलं त्यामध्ये खोबरं नव्हतं टाकलेलं, पण आज मम्मी बोलते की खोबरं टाकू शकतो, कधी नाही टाकू. हा तेच मी आता जस्ट तुम्हाला तेच सांगणार होती की खूप लोक यामध्ये खोबरं पण टाकतात, मुगाची डाळ सुद्धा. हा मुगाची डाळ सुद्धा टाकतात. तर तुम्हाला तसं बनवायचं तुम्ही तसं पण बनवू शकता. तशी पण छान लागते. कधी सुकं खोबरं टाकते. लास्ट टाइम मी आहे ना नॉर्मलच भाजी बनवलेली एकदम साधी, पण आता मम्मी बोलते की खोबरं टाकते. सो खोबऱ्याची भाजी मी आज फर्स्ट टाइमच. काय फर्स्ट टाइम? किती वेळा बनवलेली आहे? म्हणजे तू बनवली आहेस पण मी नाही टाकून बनवली आहे ना खोबरं. हा मग तेच बोलते मी, खोबरं टाकून मी आज फर्स्ट टाइम बनवणार आहे असं. इथे मस्त आपला कांदा पण झालेला आहे, पिंकिश थोडासा रेडिश असं झालेलं आहे. आता मी गॅस कमी करते. थांब मी फोडते नारळ. फुटला नारळ फुटला आणि पाणी पण निघालं. अरे सॉरी, तुला काय लागतं? सॉरी, काय बोलायचं मग? वाढवला नारळ. ओके, नारळ वाढवला. गाईस तुम्ही पण असंच बोलता का, नारळ वाढवला? तुम्ही पण असंच बोलता का? मला कमेंट मध्ये नक्की सांगा. ती पण तशीच बोलत असते, त्यांना पण माहिती असेल. आणि पाणी बघा नारळातून एवढंच निघालेलं आहे. हे पी आता मम्मी तूच. आणि नारळ एकदम मस्त आहे, फ्रेश खराब नाहीये अजिबात, एकदम फ्रेश आहे. पाणी चांगलं नाहीये, बरोबर नाही. अरे यार, नारळ एवढा छान दिसतो आणि पाणी बरोबर नाही, असं कसं? शेट, मी हिंग टाकते यामध्ये. हळद टाकायचंय का? नाही ना, थोडस हिंग टाकून घ्यायचं. थोडंच टाक बस. दॅट्स इट. मिक्स इट वेल. आणि आता लगेचच भाजी टाकून घ्यायची. कारण बटाटा दे नंतर भाजी. पण आपण त्या दिवशी बटाटा भाजी एकत्रच टाकलेली ना. नाही पण बटाटा कधी चांगला येतात. पहिले बटाटा टाकून मिक्स करते. बस. चला आता बटाट्याला पण मस्तपैकी मिक्स करून घेऊया पहिले कांद्यामध्ये. आणि त्यानंतर मग भाजी टाकून घेऊया. किती मस्त येतो, छान. मी फक्त जस्ट बटाटे टाकले तरी एवढा मस्त वास येतोय. भाजी झाल्यावर कसा वास येईल मग? हा मम्मी. भाजी टाक. चला आता भाजी टाकून घेऊया. मस्तपैकी ही धुवून एकदम कापून धुवून नितळून ठेवलेली आहे भाजी. सो कापून घेऊया. आणि मीठ आधी नाही टाकायचंय गाईस, म्हणजे ऑफकोर्स तुम्हाला माहितीच असेल, पण तरी पण मी सांगते मीठ आधी नाही टाकायचंय. कारण की म्हणजे आम्ही तरी ऍटलीस्ट आधी मीठ नाही टाकत. थोडी शिजली ना मग मीठ टाकायचं, कारण की मग ती भाजी आळते, कमी होते भाजी. येस, म्हणून मम्मी मला बोलूनच देत नाहीये काय, स्वतःच सांगते. मम्मी स्वतःच सांगते, मला काय बोलूनच देत नाही. मी बोलायला गेले की मध्ये मध्ये, कारण ती असं होतं, कारण की तसं होतं म्हणून नाही करायचं असं बोलते मम्मी. आता मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित. ही भाजी किती दिसते भरपूर, आता ही कमी होईल भाजी. मग ते जशी कमी होते ना भाजी, त्याच्यामुळे आपल्याला मीठ आधी टाकून नाही घ्यायचंय. म्हणजे एकदा कमी झाली की मग त्या मेजरमेंटच्या नुसार आपण मीठ टाकू. चालू आहे ना? हो का? हा, तर मी तेच बोलत होती गाईस की कमी होते भाजी, म्हणून मग त्या मेजरमेंटच्या नुसार आपण मीठ टाकू शकतो. म्हणून आधी मीठ नाही टाकायचंय. आता ही मिक्स केल्यावर किती कमी होणार आहे भाजी, आता दिसते एवढी. त्याला व्यवस्थित झालेलं आहे हे मिक्स करून आपली भाजी. आता आपण यावरती झाकण
फक्त ठेवू. 2 मिनिटे झाकण ठेवायचं. म्हणजे व्यवस्थितपणे मी मिक्स करून घेतलेली आहे भाजी. आता फक्त 2 मिनिटं आपण याच्यावरती झाकण ठेवूया. झाकण आणते. चला आता आपण झाकण ठेवून घेऊया आणि आता 2 मिनिटं आपल्याला ही अशी वाफेवरती शेकवायची भाजी एकदम कमी गॅसवरती आणि 2 मिनिटांनी आपण बघूया. हा मम्मी खोबरं कधी टाकायचंय? नंतर शिजत आली का? अच्छा, कारण की मी फर्स्ट टाइम बनवते खोबऱ्यावाली भाजी, म्हणून मला माहित नाही कधी टाकायचंय. खोबरं गोड आहे. गोड आहे ना, पण पाणी बेकार होतं. सो हे खोबरं आपण टाकणार आहोत थोडंसं किसून. थोडीशी भाजी शिजत आली की मग 2 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढूया व्यवस्थित, नाही तर हाताला वाफ लागेल. हे बघा, वाव, मस्त वासेल ना. झाकण उघडलं एकदम भारी सॉफ्ट झालेली आहे आपली भाजी, एकदम नरम. मस्त मिक्स करूया चमचा मारून. परत ठेवूया 4 ते 5 मिनिटं शिजत आणि परत चेक करूया. चला, मस्त चमचा मारलेला आहे. परत मी झाकण ठेवते आणि परत आता 3-4 मिनिटांनी चेक करेन. आणि 10 ते 12 मिनिटांमध्ये आपली भाजी रेडी होणार आहे. आणि शिजत आल्यानंतर मला खोबरं सुद्धा टाकायचं. हा, तर गाईज इथे मस्तपैकी आपली भाजी जी आहे शिजत आलेली आहे. झाकण काढलं आता आणि मीठ टाकते मम्मी, कारण की मी खोबरं किसत होती, सो माझा हात भरलेला आहे खोबऱ्याने, म्हणून मम्मी टाकते मीठ. इथे मी खोबरं किसून ठेवलेलं आहे. सो इथे किती टाकलंस मी? अर्धा चमच. हा, पण तुम्ही तुमच्या चवीनुसार भाजीनुसार टाकू शकता. आणि मस्तपैकी आता मिक्स करायचंय आणि भाजी शिजत आलेली आहे, त्यामुळे आता मी हे खोबरं जे आहे ते पण याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि आता झाकण काढूनच शिजवायची आपल्याला. याला 5 ते 6 मिनिटांमध्ये शिजवून रेडी होईल, है ना. खोबरं टाकले. आता मी खोबरं टाकते. वाव, ओलं खोबरं आहे. ऑफकोर्स ओलं खोबरं आहे. त्यांनी बघितलं ना मम्मी नारळ कापताना, सॉरी नारळ वाढवताना. अरे यार, मम्मी मला मारणार आहे वाटतं. आता हात धुवू स्वच्छ आणि मग घालू. आता मी हात धुवून येते आणि मग मिक्स करते. इकडे डाळ झालेली आहे आणि इकडे भात होतोय. येस, सगळं काही इथे होत आहे. डाळ झालेली आहे, भात इथे होत आहे, म्हणजे डाळीला फोडणी द्यायची अजून. चला आता हे मी मिक्स करून घेते पटापट. आणि आता मी ना चमचा चेंज केलाय, कारण की त्या चमच्याने थोडं बरोबर येत नव्हतं. म्हणजे मला फोडणीसाठी घेतलेला तो. हा तेच, पण मला कम्फर्टेबल होता, पण मम्मी बोलली की चेंज करूया आपण. सो आता चेंज केलाय. आता ह्या भाजीला अशीच हलवत शिजवायची 5 मिनिटे. मस्तपैकी खोबरं घालून एकदम छान लागते. म्हणजे मम्मीने खूप वेळा बनवली आहे तशी भाजी, पण मी फर्स्ट टाइम स्वतःहून आज पहिल्यांदा बनवते. खोबरं टाकून वाजवा किती मस्त येते. चला, झाली आहे मिक्स व्यवस्थित. वाव, चला आता याला शिजू द्या. झाल्यावरती आपण भेटूया. तर गाईज इकडे बघा, मस्त आपली आता भाजी शिजायला आलेली आहे. इथे आपण डाळ ठेवली आहे, फोडणी दिली आहे मी डाळीला, म्हणून मी तिकडे शिफ्ट केली आहे मम्मीने. शिजली. आणि बटाटा पण शिजलाय मस्तपैकी. सो झाली आता ही रेडी. ऑलमोस्ट ते रेडी झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया, मला वाटतं, है ना. झाली. चलो, चला झाली. आता नंतर मग मम्मी जेवताना टेस्ट करून सांगेल की कशी झाली आहे भाजी, है ना. येस, आणि इथे मी डाळीला फोडणी दिलेली आहे. मी तुम्हाला माझ्या डाळीची रेसिपी पण कधीतरी दाखवेन व्हिडिओ बनवून. बट आता डाळ शिजते. आता मी मम्मीला थोड्या वेळात जेवण वाढेन आणि मग मम्मी टेस्ट करून सांगेल कशी झाली भाजी. आत्ताच टेस्ट केली मम्मीने. तर गाईज मम्मीने इथे घेतलेलं आहे जेवायला. वाजलेले आहेत 9:15 पण नाही वाजले अजून, 8:30. येस, तर आता तू टेस्ट करून सांगायचं मला भाजी कशी झाली आहे ती. भाजी इथे दिलेली आहे मम्मीला. अरे हा, पापड भाजून देते. तुम्हाला पहिले सांग टेस्ट करून कशी झाली भाजी. मम्मी पापड देते. भाजी गरम पण आहे ना. येस, कशी आहे? मस्त झालं. भाजी सांगितली छान झालं. नक्की. ये, चला आता मी मम्मीला पापड भाजून देते आणि आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय. आणि जर का व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.